Hello students, today's lecture we will discuss about chapter number 6 bioremediation. In this chapter the next point is types of bioremediation किंवा टेक्नॉलॉजीज फॉर बायोरेमिडिएशन. मग त्यामध्ये काय काय टेक्निक्स आहेत ओके ते आपण बघूया. देन मेन टाइप्स ऑफ बायोरेमिडिएशन. मग यामध्ये मेन टाइप्स जे आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे बायोरेमिडिएशन. ओके मग त्यामध्ये काय सांगितलं फायटो रेमिडिएशन, नंतर मायक्रो रेमिडिएशन अँड मायक्रोबियल रेमिडिएशन बायोरेमिडिएशन. ओके दिस इज अ मेन टाइप्स ऑफ बायोरेमिडिएशन. मग याचे परत काय केलं आहे सब टाइप्स केलेले आहेत ते आपण आता स्टेप बाय स्टेप किंवा टाईप बाय टाईप आपण एक्सप्लेन करूया. ओके देन एक्स सितू बायोरेमिडिएशन. मग एक्स सितू बायोरेमिडिएशन म्हणजे काय, हा त्याचा एक टाईप आहे, सब टाईप आहे. मग त्यामध्ये फर्स्ट आहे विच इज व्हेन कंटॅमिनेटेड लँड आर टेकन आउट एरिया ऑफ द क्लीन ऑफ द बायो ऑर्गॅनिझम. म्हणजेच याच्यामध्ये काय करायचं आहे एक्स सितू बायोरेमिडिएशनमध्ये एक लँड एरिया असेल, तो लँड एरिया काय करायचा सिलेक्ट करायचा आहे आणि तो क्लीन करायचा आहे विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ऑर्गॅनिझम्स. ओके दॅट इज अ एक्स सितू बायोरेमिडिएशन. म्हणजे आपण एक सितू म्हणजे त्याला आउटर मायक्रोब त्याला प्रोव्हाइड करणार आणि मग त्याला ती क्लीन केलं जाणार. देन दिस टाईप बायोरेमिडिएशन इज जनरली यूज ओनली व्हेन द साईट इज थ्रेटन सम रिझन्स युजली बाय स्पिल द नीड्स टू द क्लीन अप. मग त्या एरियामध्ये काय जास्त हजार्ड्स आहे किंवा कोणता कन्सेप्ट तिथं हजार्ड्स प्रोड्यूस करतं आहे किंवा कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तो काय करतो तिथं एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. मग त्याच्या कंडिशननुसार त्याच्या सिच्युएशननुसार तिथं तो मायक्रो ऑर्गॅनिझम जो अँटी मायक्रो ऑर्गॅनिझम आपण यूज करणार आहोत त्याचा अँटीबॉडी म्हणून डिस्ट्रॉय करण्यासाठी तो तिथं डेव्हलप केला जाईल, त्याला तिथं प्रोव्हाइड केलं जाईल. Then ex situ bioremediation is only used when necessary because it is expensive and damaging to the area since the contaminated land is physically removed. मग त्या एरियामध्ये किंवा त्या लँडमध्ये जर मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ झालेली असेल, जो मायक्रोऑर्गॅनिझम काय करतो आहे प्लांट बॉडीजला किंवा त्या सॉईलला काय करतो आहे प्रिकॉशन्स न देता तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट करतो आहे किंवा हजार्ड्स प्रोड्यूस करतो आहे. त्यामुळं त्याचं रिडक्शन करण्यासाठी त्याला अँटीबॉडीज किंवा अँटी मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं यूज केले जातात आणि ते फिजिकली रिमूव्ह केले जातात. ओके देन लँड फार्मिंग. Land farming is a simple technique in which contaminated soil is extracted, dig up and spread over the prepared bed and periodically till until pollutants are degraded. म्हणजेच आता लँडमध्ये जर करायचं असेल किंवा सॉईलमध्ये जर करायचं असेल, ज्या लँडमध्ये ज्या सॉईलमध्ये जे हार्मफुल ऑर्गॅनिझम्स असतील मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील त्यांना काय केलं जातं तेवढी लँड असेल किंवा तेवढी एरिया जो असेल तो काय केला जातो सिलेक्ट केला जातो आणि त्याच्यावरती प्रोसेस करून ते पोल्युटंट्स असतील किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील त्यांना काय करायचं आहे क्लीनअप करायचं, त्यांना फिजिकली तिथून काय केलं जातं आहे रिमूव्ह केलं जातं आहे. देन कंपोस्टिंग. Composting it is a technique that involves combining contaminated soil with non-hazardous organism compounds such as agricultural waste. मग कंपोस्टिंग करून काय केलं जातं ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल त्याच्या हेल्पनं ते नॉन हजार्ड्स किंवा हजार्ड्स जे असतील त्यांना तिथं डिस्ट्रॉय केलं जातं आणि जे नॉन हजार्ड्स असतील त्यांना काय केलं जातं डेव्हलप केलं जातं. ओके देन द प्रेझेन्स ऑफ दिस ऑर्गॅनिक मटेरियल सपोर्ट द डेव्हलपमेंट ऑफ रिच मायक्रोऑर्गॅनिझम मायक्रोबियल पॉप्युलेशन अँड इलेव्हेटेड टेम्परेचर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपोस्टिंग. मग त्याला जे ऑर्गॅनिक मटेरियल जे असेल किंवा जे रॉ मटेरियल आपण ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणून तिथे यूज करत आहोत त्याला काय केलं जातं वेल डेव्हलप केलं जातं. त्याला मटेरियल टेम्परेचर जे आहे ते त्याला मायक्रोबियल पॉप्युलेशनसाठी त्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि कंपोस्टिंग तिथं वेल डेव्हलप केली जाते. ओके एक सितू बायोरेमिडिएशनमध्ये. देन नेक्स्ट इन सितू बायोरेमिडिएशन. इन सितू बायोरेमिडिएशन इज व्हेन कंटॅमिनेटेड साईट इज क्लीन अप एक्झॅक्टली इट ऑकर. म्हणजेच इन सितू म्हणजे काय त्याला इंटरनली काय करणं क्लीन करणं. ओके देन इट इज मोस्ट कॉमनली यूज टाईप ऑफ बायोरेमिडिएशन बिकॉज इट इज द चीपेस्ट अँड मोस्ट इफिशियंट सो इट इज जनरली बेटर सो यूज. म्हणजे ही एक चीपेस्ट मेथड आहे, मोस्ट इफिशियंट प्रोसेस आहे. ओके पण ती काय आहे
बेटर आहे, त्यामुळे ती काय केली तिथं यूज केली जाते. देन देअर आर टू मेन टाईप्स ऑफ इन सिटू बायोरेमिडिएशन. मग इंट्रिन्सिक बायोरेमिडिएशन अँड ॲसेलरेटेड बायोरेमिडिएशन ह्या प्रोसेस तिथं नंतर त्या केल्या जातात. ओके. देन नेक्स्ट टेक्निक किंवा नेक्स्ट टाईप ऑफ बायोरेमिडिएशन, दिस इज ए मायक्रोबियल रिमिडिएशन. ओके. मायक्रोबियल रिमिडिएशन किंवा मायक्रोबियल बायोरिमिडिएशन आपण त्याला म्हणू शकतो. ओके. तर व्हॉट इज मीन बाय मायक्रोबियल रिमिडिएशन? देन व्हॉट इज मायक्रोबियल डिग्रेडेशन किंवा मायक्रोबियल बायोरिमिडिएशन काय आहे? Microbial degradation is the use of bioremediation and biotransformation methods to harness the naturally occurring ability of microbial xenobiotics metabolism to degrade. म्हणजेच काय करायचं आहे, मायक्रोबियल डिग्रेडेशन किंवा मायक्रोबियल रिमिडिएशन म्हणजेच काय, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं किंवा मायक्रोबच्या हेल्पनं काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करायचे किंवा तो डायरेक्टली जो हार्मफुल प्रोडक्ट असेल किंवा हार्मफुल मायक्रोब्स असेल किंवा ती मायक्रो बॉडीज असेल तिला काय करणं, डिस्ट्रॉय करणं, फिनिश करणं. ओके. मग त्यामध्ये सांगितलं आहे एन्व्हायरमेंटल पोल्युटंट इन्क्लुडिंग हायड्रोकार्बन्स, हा जो आहे त्याला काय करणं, एक्सप्लिट करणं. पॉलिॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असेल, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स असतील, यांना काय करायचं, डायरेक्टली रिमूव्ह आउट करायचं आहे आणि तिथं काय करायचं आहे, वेल डेव्हलप त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम जे एन्व्हायरमेंटला काय करतील, बेनिफिट्स प्रोव्हाइड करतील, प्रिकॉशन्स प्रोव्हाइड करतील किंवा त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतील, तेच मायक्रोब तिथं काय केले जातात, यूज केले जातात. म्हणजे मायक्रोबच्या हेल्पनं ते जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत त्यांना काय करणं, डिस्ट्रॉय करणं, दॅट इज ए मायक्रोबियल बायोरेमिडिएशन. देन मग ॲक्च्युअल मेथड काय आहे, बायोलॉजिकल मेथड्स, सिम्प्लिफाईड बायोरेमिडिएशन प्रोसेस. मग त्यामध्ये मायक्रोबियल बायोरेमिडिएशन, मग त्यामध्ये फर्स्ट आहे पेट्रोलियम, गॅसोलिन. पेट्रोलियम काय करतात, बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात, ज्या हार्मफुल बॅक्टेरिया आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडला परत त्या काय करतात, रिमूव्ह करतात. त्यानंतर वॉटर जे आहे पोल्युटंट वॉटर त्यालासुद्धा काय करतात, रिमूव्ह आउट करतात, डिस्ट्रॉय करतात. त्यानंतर एन्झाईम काय करतात, ॲसिड इन ब्रेकडाऊन ऑफ द पेट्रोलियम प्रोडक्ट्स. मग एन्झाईम जे आहेत ते पेट्रोलियम प्रोडक्ट्स जे असतील त्यांना काय करतात, ते ब्रेकडाऊन करण्याचं किंवा सिंथेसिस करण्याचं काम करतात. मग पेट्रोलियम परत काय करतात, बॅक्टेरियावरती अटॅक करतात. बॅक्टेरिया परत कार्बन डायऑक्साईड, वॉटर या कंटेंट थ्रू काय केलं जातं, मायक्रोबियल बायोरेमिडिएशन प्रोसेस काय होते, डेव्हलप होते, प्रोड्यूस होते. देन मायक्रोबियल बायोरेमिडिएशन, यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स आयदर नॅचरल ऑर ॲडेड. मग ऑलरेडी नेचरमध्ये जे आहे हार्मफुल किंवा हार्मलेस जे मायक्रोऑर्गॅनिझम जे असतील त्यांना काय करणं, ॲडिंग करणं, रिमूव्ह आउट करणं. जे हार्मफुल आहेत त्यांना रिमूव्ह करणं आणि जे हार्मलेस आहेत त्यांना काय करणं, तिथं ॲडिंग करणं, दॅट इज ए मायक्रोबियल बायोरेमिडिएशन. देन प्रमोटेड, मग त्यांना ग्रोथ त्यांची काय करायची, प्रमोट करायची, इन्क्रीज करायची. देन यूज ऑफ कंटॅमिनंट्स ॲज एनर्जी सोर्स, मग त्यांचा एनर्जी सोर्स म्हणून त्यांना काय करायचं, यूज करायचं किंवा त्यांना कंटॅमिनेट करायचं ॲज अ एनर्जी सोर्स ऑफ हार्मलेस बॅक्टेरिया किंवा हार्मलेस मायक्रोऑर्गॅनिझम्स. एरोबिक वर्सेस अनएरोबिक डोनर. मग एरोबिक ऑर अनएरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया जे असतील त्यासुद्धा काय करायच्या, तिथं इन्सर्ट करायच्या, ज्या काय असतील हार्मलेस असतील, ज्या एन्व्हायरमेंटला काय करतील, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतील, डेव्हलपमेंट देण्याचं काम करतील. मायक्रोब्स इन बायोरेमिडिएशन, मग बायोरेमिडिएशनमध्ये मायक्रोब्सचा काय रोल आहे किंवा मायक्रोब्स काय म्हणून यूज केले जातात. बॅक्टेरिया टेकअप लार्ज अमाऊंट ऑफ मेटल्स अँड मिनरल्स. बॅक्टेरिया ज्या आहेत त्या काय करतात, लार्ज अमाऊंट ऑफ मेटल्स अँड मिनरल्स हे काय करतात, ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात किंवा ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. बॅक्टेरिया कन्वर्ट HG, CR, SC एक्सेट्रा टू व्होलाटाईल एलिमेंटल फॉर्म बाय बाय रिडक्शन अँड बाय चेंजिंग देअर ऑक्सिडेशन स्टेट. मग HG, CR, SC हे जे मॉलिक्युल्स आहेत यांना काय करतात, एक तर व्होलाटाईल फॉर्मेशनमध्ये क्रिएट करतात किंवा ऑक्सिडेशन चेंज करतात किंवा त्यांच्यामध्ये रिडक्शन ऑक्सिडेशन ही जी स्टेप जी आहे किंवा ही रिॲक्शन काय करतात, त्या क्रिएट करतात मायक्रोब्स. ओके. बॅक्टेरिया अँड अल्गी प्रोड्यूस
सिक्रेशन दॅट अट्रॅक्ट मेटल्स दॅट आर टॉक्सिक ॲट हाय लेवल्स. मग ज्या टॉक्सिक मायक्रोऑर्गॅनिझम जे असतील, जे टॉक्सिक बॅक्टेरिया असतील, त्यांना नॉन टॉक्सिक और टॉक्सिक लेस करण्यासाठी मायक्रोब्स हे काय करतात, अँटी मायक्रोब जे आहेत ते यूज केले जातात. देन फंजाय डिग्रेड पॉलीॲरोमॅटिक केमिकल्स लाईक अ लिग्निन. मग फंजाय काय करतात, पॉलीॲरोमॅटिक्स केमिकल्स लाईक अ लिग्निन हा जो केमिकल आहे त्याला काय करतात, ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात, त्याची ॲक्टिव्हिटी काय करतात, लेस करण्याचं काम करतात. देन फंजाय मिथायलेट ॲज ASSC gaseous form algae and plants good in absorbing NPS minerals metals from the environment. ओके, मग फंजाय मिथायलेट हे काय करतात, ASSC गॅसियस फॉर्ममध्ये जे आहे त्यांना काय करतात, त्या डिग्रेड करण्याचं काम करतात. देन आल्गी प्लांट्स, आल्गे काय करतात, ॲब्सॉर्बिंग NPC नायट्रोजन फॉस्फरस अँड सल्फर याला काय करतात, त्या ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात आणि मिनरल्स प्रोड्यूस करण्याचं काम करतात आणि मेटल्स फ्रॉम दी एन्व्हायरमेंट. मग ते जे मेटल्स क्रिएट करतील, प्रोड्यूस करतील, ते मेटल्स एन्व्हायरमेंटला प्रोड्यूस करतात, डेव्हलप करतात. त्या प्रोव्हाइड केल्यानंतर एन्व्हायरमेंटची जी कॅपॅसिटी आहे किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन जी आहे ते काय करतात, अगेन डेव्हलप करण्याचं काम करतात. म्हणून मायक्रोब्स हे बायोरेमिडिएशन प्रोसेससाठी काय आहेत, IMP आहेत. देन इसेन्शियल फॅक्टर्स फॉर मायक्रोबियल बायोरेमिडिएशन. मग त्यासाठी फॅक्टर्स काय काय आहेत जे इसेन्शियल आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे मायक्रोबियल पॉप्युलेशन. मग डिझायर्ड कंडिशन्स त्याचे काय आहे, सुटेबल काइंड्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम दॅट कॅन बायोडिग्रेड ऑल ऑफ दी कंटॅमिनेट्स. मग मायक्रोबियल पोल्युशन जे असेल ते काय करेल, मायक्रो ऑर्गॅनिझमला डेव्हलपमेंट करण्यासाठी डिझायर्ड कंडिशन किंवा बायोडिग्रेडेबल कंडिशन्स, कंटॅमिनंट्स त्याला प्रोव्हाइड केले जातील त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी. देन ऑक्सिजन इनफ टू सपोर्ट एरोबिक बायोडिग्रेडेशन. मग त्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जाईल त्याचं डिग्रेडेशन होण्यासाठी. देन वॉटर, सॉईल मॉइश्चर शुड बी फॉर्म 50 to 70 डिग्री 50 to 70% ऑफ द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. मग वॉटर जे आहे त्या सॉईलमध्ये किती 50 ते 70% वॉटर काय झालं पाहिजे, जर स्टोअर झालं पाहिजे किंवा वॉटर होल्ड केले गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला त्या मायक्रोब्सला किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला काय होईल, त्या पॉप्युलेशनला मॉइश्चर कंडिशन डेव्हलप होईल, प्रोड्यूस होईल. देन न्यूट्रिएंट्स, नायट्रोजन फॉस्फरस अँड सल्फर अँड अदर न्यूट्रिएंट टू सपोर्ट गुड मायक्रोबियल ग्रोथ. मग NPS हे जे फॅक्टर्स आहेत किंवा हे जे मॉलिक्युल्स आहेत हे काय करतात, किंवा न्यूट्रिएंट्स त्याला डेव्हलप करण्यासाठी काम करतात. देन टेम्परेचर, ॲप्रोप्रिएट टेम्परेचर फॉर मायक्रोबियल ग्रोथ. मग मायक्रोबियल ग्रोथ होण्यासाठी किंवा मायक्रोबियल ग्रोथ कम्फर्टेबल करण्यासाठी 0 to 40 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर काय असलं पाहिजे, मेंटेन असलं पाहिजे. देन pH, बेस्ट रेंज इज फ्रॉम 6.5 to 7.5. नॅचरल pH तिथं काय असला पाहिजे, त्याला प्रोव्हाइड केला पाहिजे, जेणेकरून बायोडिग्रेडेशन किंवा बायोरेमिडिएशन ही प्रोसेस तिथं वेल डेव्हलप होईल, वेल प्ले होईल. ओके. देन मायक्रोबियल रेमिडिएशनमध्ये काय बघितलं आपण, ॲक्च्युअल मायक्रोबियल बायोरेमिडिएशन म्हणजे काय, त्यानंतर टेक्निक ऑफ बायोरेमिडिएशन त्यामध्ये एक्स सितू इन सितू हे बघितलं. त्यानंतर मायक्रोबियल बायोरेमिडिएशन हा त्याचा नेक्स्ट टाईप आहे, तो आपण बघितला. मग त्याच्यामध्ये काय काय त्याचे फॅक्टर्स आहेत किंवा काय त्याच्यामध्ये प्रोसेस आहे, कोण जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके, मग काय त्याला त्याचे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल जर पेट्रोलियम सबस्टन्स असेल तर त्याला कोण एन्झाईम्स हे काय करतात, ब्रेकडाऊन करतात आणि पेट्रोलियम जे आहे ते काय करतात, बॅक्टेरियाला ब्रेकडाऊन करण्याचं, आणि बॅक्टेरिया काय करतात, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर किंवा मेटल जे आहेत यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. हे मायक्रोबियल रेमिडिएशनमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, मायक्रोबियल रेमिडिएशन कन्सेप्ट इज फिनिश. थँक्यू.